हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी संजीवनी अँड आता आपण पदार्थ विज्ञान या विषयातील प्रत्यक्ष प्रमाण हा सेकंड टर्ममधील टॉपिक आहे, तो पाहणार आहोत. तत्र प्रत्यक्ष ज्ञानकरणं प्रत्यक्षम. प्रत्यक्ष ज्ञानकरणाच्या साधनाला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. इंद्रियार्थ सन्निकर्षजन्यम ज्ञानम प्रत्यक्षम तर्कसंग्रह. इंद्रियांच्या सन्निकर्षातून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. प्रतिविषय अध्यवसाय दृष्टम प्रत्यक्षम. सांख्यकारिका 5. जसे की 5 इंद्रिय आहेत: श्रोत्र, त्वक, चक्षु, जिव्हा आणि घ्राण. तर ह्यांचे निश्चयात्मक विषयातून ज्ञान होतं: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. प्रत्यक्ष प्रमाण लक्षणं: आत्मेंद्रिय मनोअर्थानां सन्निकर्षात प्रवर्तते. व्यक्ता तदात्वे या बुद्धी प्रत्यक्षं सा निरुच्यते. चरकसूत्रस्थान 11. आत्मा, इंद्रिय, मन आणि इंद्रियांचे विषय यांच्या सन्निकर्षातून व्यक्ता तदात्वे म्हणजे तत्काली जे ज्ञान होतं ते म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. नंतर प्रत्यक्ष प्रमाणाचे भेद: प्रत्यक्षम द्विविधम निर्विकल्पकम सविकल्पकम च इति. तर्कसंग्रह. तर्कसंग्रहकारांनी प्रत्यक्ष प्रमाणाचे 2 प्रकार केलेले आहेत: निर्विकल्पक आणि सविकल्पक. निर्विकल्पक म्हणजे विकल्परहित आणि सविकल्पक विकल्पसहित. विकल्प 5 आहेत: द्रव्य, गुण, कर्म, द्रव्य, गुण, जाती, क्रिया आणि संज्ञा. द्रव्य, गुण, जाती, क्रिया आणि संज्ञा हे 5 विकल्प आहेत. अक्षजा, प्रमितिर्द्विधा, सविकल्पा, अविकल्पजा. तर्कभाषाकारांनी याचेच 2 प्रकार सांगितलेले आहेत की सविकल्पक आणि अविकल्पक. नंतर निर्विकल्पक प्रत्यक्ष. तत्र निष्प्रकारकम ज्ञानम निर्विकल्पकम यथा किंचित इदम इति. तर्कसंग्रह. तर निर्विकल्पक ज्ञान म्हणजे विकल्परहित ज्ञान. विशेष गुणांचं ज्ञान होत नाही ते म्हणजे निर्विकल्पक ज्ञान. जसं की आता बॅकबेंचर्सचं एक्झाम्पल घेतलं तर बॅकबेंचर्सला बोर्डवरती काय लिहिले ते स्पष्ट न दिसता त्यांना फक्त हा भास होतो की काहीतरी लिहिले. तसं आपण जर एखादी गोष्ट पाहिली तर आपल्याला त्या गोष्टीविषयी पूर्ण ज्ञान किंवा त्याचे विशेष ज्ञान होत नाही, फक्त भास होतो की समोर काहीतरी आहे पण आपल्याला त्याचे ज्ञान होत नाही. ते म्हणजे निर्विकल्पक प्रत्यक्ष. निर्विकल्पक प्रत्यक्ष हे सविकल्पक प्रत्यक्षाची पहिली पायरी आहे. सविकल्पक प्रत्यक्ष. सप्रकारकम ज्ञानम सविकल्पकम यथा डित्थो अयम ब्राह्मणो अयम श्यामो अयम इति. तर्कसंग्रह. सविकल्पक प्रत्यक्ष जे विकल्पासहित ज्ञान होतं, विशेषणासहित. आता जर आपण ह्याच्यामध्ये सांगितले की हा लाकडी हत्ती आहे, डित्थ म्हणजे लाकडी हत्ती, हा लाकडी हत्ती आहे, हा ब्राह्मण आहे, हा श्याम आहे, तर हे आपल्याला पूर्ण ज्ञान होतं आहे त्याचं की हे लाकडी हत्ती आहे. तर आपल्याला त्याचं वर्ण, जाती, गुण, क्रिया, संज्ञा या सगळ्या गोष्टींचं, ह्या सगळ्या विकल्पांचं ज्ञान होतं, तेव्हाच आपल्याला ती गोष्ट समजते. नंतर इंद्रियार्थ सन्निकर्ष. आता सन्निकर्ष नामसंबंध. सन्निकर्ष नामसंबंध. तर सन्निकर्ष सुरू करण्याआधी आपण प्रत्यक्ष प्रमाणाचे प्रकार पाहूया. प्रत्यक्ष प्रमाणाचे 2 प्रकार: निर्विकल्पक, सविकल्पक हे पाहिले आपण. आणि सविकल्पकचे 2 प्रकार पडतात नंतर, लौकिक आणि अलौकिक. लौकिकमध्ये नंतर 2 प्रकार पडतात: बाह्यलौकिक आणि अभ्यंतरलौकिक. बाह्यलौकिक म्हणजे इंद्रिय प्रत्यक्ष आणि अभ्यंतरलौकिक म्हणजे मानस प्रत्यक्ष किंवा आत्मप्रत्यक्ष. बाह्यलौकिकमध्ये इंद्रिय प्रत्यक्ष, इंद्रियांच्या सन्निकर्षाने जे प्रत्यक्ष ज्ञान होते त्याला बाह्यलौकिक प्रत्यक्ष. त्याच्यामध्ये आता 5 इंद्रिय येणार. श्रोतज प्रत्यक्ष म्हणजे श्रोत्रेंद्रियाद्वारे जे ज्ञान होते ते श्रोतज प्रत्यक्ष. जसं शब्द ऐकल्यावरती आपल्याला त्याचं ज्ञान होतं ते श्रोतज प्रत्यक्ष ज्ञान आहे. त्वक प्रत्यक्ष जे ज्ञान स्पर्शनेंद्रियाद्वारे होते, जसे की उष्ण, शीत, मृदू, बर्फ, उष्ण आहे, नंतर बर्फ, शीत आहे, अग्नी, उष्ण आहे, सॉफ्ट, मृदू, हे जे ज्ञान होते ते स्पर्शनेंद्रियाद्वारे होते ते त्वक प्रत्यक्ष ज्ञान आहे.
चाक्षुष प्रत्यक्ष म्हणजे वर्ण रूप याविषयी आता डोळ्याने पाहिल्यावरती जे ज्ञान होते आपल्याला वर्णाचं रूपाचं ते चाक्षुष प्रत्यक्षामध्ये येते. रसन प्रत्यक्षामध्ये षड्रस मधुर आम्ल लवण तिक्त कटू कषाय हे षड्रसांचं जे ज्ञान होतं ते रसनेंद्रियाद्वारे होतं आणि ते रसन प्रत्यक्षामध्ये येते. आणि घ्राणज प्रत्यक्ष गंध सुगंध दुर्गंध याचे जे ज्ञान होते. आता चंदनाचा सुगंध घेतल्यावरती जे ज्ञान होतं आपल्याला चंदनाचं ते घ्राणज प्रत्यक्ष. नंतर मानस प्रत्यक्षामध्ये अभ्यंतर प्रत्यक्ष मानस प्रत्यक्ष आत्मप्रत्यक्ष ते एकच म्हणजे जे इमोशन्स सुख दुःख इच्छा द्वेष या भावनांनी जे ज्ञान होतं ते आत्मज प्रत्यक्ष. नंतर अलौकिक प्रत्यक्ष. अलौकिक प्रत्यक्षामध्ये प्रत्यक्ष इंद्रियांनी ज्ञान होत नाही, अन्य प्रमाणाचा वापर केलेला आहे इथं अलौकिक प्रत्यक्षामध्ये. त्याचे 3 प्रकार पडतात: सामान्य लक्षण प्रत्यासत्ती, ज्ञान लक्षण प्रत्यासत्ती आणि योगज प्रत्यक्ष. तर सामान्य लक्षण प्रत्यासत्ती म्हणजे मध्ये काय होतं, सामान्य जातीचे ज्ञान होते. उदाहरणार्थ आपण जर घट पाहिला तर घट भूत भविष्य आणि वर्तमान काळातील 3 घटकांचे ज्ञान होते. त्याचं वर्ण रूप याचे ज्ञान होते आपल्याला. ह्याचं उदाहरण म्हणजे शीतावरण भाताची परीक्षा. तर ज्ञान लक्षण प्रत्यासत्ती त्याच्यामध्ये जातीचे ज्ञान होते, गुणांचे विशेष गुणांचे ज्ञान होते. जसं बर्फाला पाहिल्यावर तो शीत आहे हे कळतं आपल्याला, स्पर्श न करताही इंद्रियांनी प्रत्यक्ष इंद्रियांचा सन्निकर्ष न येता सुद्धा येथे ज्ञान होते. बर्फाला स्पर्श न करताही त्याचं शीत गुणाचे ज्ञान होते. अग्नीला स्पर्श न करता त्याचे उष्ण गुणाचे ज्ञान होते. आणि चंदनाला पाहिल्यावरच त्याचे सुगंधाचे ज्ञान होते. घ्राणेंद्रियाने त्याचे ज्ञान न करून घेता सुद्धा आपल्याला ते पूर्वीचे ज्ञान असते, जे स्मरण वगैरे असते. योगज प्रत्यक्ष. योगज प्रत्यक्ष म्हणजे योगी लोकांना भूत भविष्य काळातील गोष्टींचे सतत ज्ञान होत असते आणि म्हणजे त्यांना भिंतीच्या पाठीमागील वस्तूचे ज्ञान होते. ते योगज प्रत्यक्षामध्ये येतात. त्याचे 2 टाईप पडतात, युक्त आणि युंजन. युक्त म्हणजे योगी पुरुषांना सर्व पदार्थांचे सदैव ज्ञान होत राहते. आकाशापासून परमाणूपर्यंत सर्व गोष्टींचे योगी पुरुषांना सतत ज्ञान होत असते, ते म्हणजे युक्त. आणि युंजन म्हणजे योगी पुरुषांना योगाभ्यासाच्या आधारे पदार्थांचा साक्षात्कार होतो. समाधीमध्ये वगैरे त्यांना जो साक्षात्कार होतो तो युंजनमध्ये येतो. तर या व्हिडिओसाठी एवढंच. यानंतर आपण सेकंड पार्टमध्ये मग इंद्रियाचं सन्निकर्ष म्हणजे काय वगैरे आणि सन्निकर्षाचे प्रकार ते सगळं आपण सेकंड पार्टमध्ये पाहूया. थँक्यू गाईज.